श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीची खरेदी सुरू झालेली आहे. तर या दिवाळीच्या दिवसात चुकूनही काही वस्तू ज्या आहेत त्या भेट म्हणून देऊ नका. तर त्या कुठल्या वस्तू आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर 28 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आहे वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, नंतर नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, त्यानंतर दिवाळी पाडवा आणि भाऊबीज. तर या दिवसात आपण काही भेटवस्तू ह्या एकमेकांना देत असतो. तर अशा काही वस्तू आहेत त्या दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका. तर त्या कुठल्या वस्तू आहेत, त्या वस्तू दिल्याने काय होतं याची देखील माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. दिवाळीत आपण सुट्टी मिळाल्यानं एकमेकांना भेटतो आणि त्यात आपण त्यावेळी एक आठवण म्हणून आपल्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना काही ना काही भेटवस्तू देत असतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तूंची देवघेव करण्यात नात्यात दुरावा येऊ शकतो. तर अशा कुठल्या वस्तू आहेत बघा, त्या दिल्यानं आपल्या नात्यामध्ये दुरावा कारणीभूत ठरू शकतो. अशा गोष्टी ह्या देणं टाळलं पाहिजेत. अशा काही गोष्टी आहेत त्या भेट म्हणून दिल्यास नात्यामध्ये दुरावा येतो आणि तुमच्या जीवनातील सुख आणि शांतीवर नकारात्मक प्रभाव पडतो. तर चला जाणून घेऊया. दिवाळीत काहीतरी युनिक अशी भेटवस्तू द्यावी असा आपल्या सगळ्यांचा हट्ट असतो. अशी वस्तू जी वापरली जाईल आणि ती वापरताना आपली आठवणही येईल, किंवा अशी वस्तू जिचा वापर नाही बघा पण ती घराच्या शोभेसाठी तिला वापरली जाईल, सतत डोळ्यासमोर राहिल्याने आपली आठवण येत राहील. अशी भेटवस्तू देण्यामागे आपला हेतू शुद्ध असला तरी देखील काही या चुका आहेत त्या टाळल्या पाहिजेत. तर दिवाळीत घड्याळ, मग बघा तुम्ही भिंतीवरचं किंवा तुम्ही हातातलं घड्याळ देखील, हे घड्याळ जे आहे ते भेट म्हणून दिलं जातं. परंतु वास्तुशास्त्रानुसार घड्याळ हे काळाशी संबंधित असतं. ही भेटवस्तू तुमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ हातातून निसटून नेऊ शकते. एखाद्या व्यक्तीला तुम्ही वेळ द्या, पण वेळ दर्शवणारे घड्याळ भेट म्हणून देऊ नका. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे अनेक जणी आपल्या बहिणीला, आईला, मैत्रिणीला, अगदी नात्यातल्या अनेकांना रोजच्या वापरात येतील अशा सुरी आहे, कात्री अशी भेट म्हणून देतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार अशी धारदार वस्तू भेट देणं हे नात्याच्या दृष्टीने नकारात्मक ठरतं. भेट जरी उपयुक्त असली तरी त्यामुळे नात्याला दुरावा येऊ शकतो. नात्याला देखील अशा प्रकारे कात्री लागू शकते. त्यामुळे असे काही वस्तू ज्या आहे, सुरी आहे, कात्री असेल, तर अशा वस्तू अजिबात भेट म्हणून देऊ नका. त्यानंतर बघा आजच्या काळानुसार आपण परफ्यूम जे आहे हा लोकांना गिफ्ट देत असतो. हा सर्वांनाच आवडीचा असा परफ्यूम आहे आणि स्वस्त मार्ग मानला जातो. परंतु बजेटनुसार परफ्यूम योग्य असू शकतो, परंतु वास्तुशास्त्रानुसार कृत्रिम सुगंध असलेले परफ्यूम भेट देणं योग्य ठरत नाही. त्याऐवजी चांगल्या प्रतीचे बघा तुम्ही अत्तर भेट म्हणून देऊ शकता, किंवा सण समारंभाच्या प्रसंगी वापरता येईल अशी अत्तरदाणी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर बघा आपण कोणताही टॉवेल भेट म्हणून देऊ नये. कोणालाही टॉवेल भेट दिल्याने नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि ज्या व्यक्तीला तुम्ही टॉवेल देत आहात त्या व्यक्तीशी तुमचं नातं बिघडू शकतं. थोडा संदर्भ लक्षात घेतला तर कळेल की एखाद्या व्यक्तीच्या दुखवट्यात सांत्वनाला जाताना आपण या वस्तू देतो. त्यामुळे शुभप्रसंगी भेटवस्तू म्हणून तिचा वापर करू नये असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दिवाळीत तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही कपडे देखील भेट म्हणून देता, परंतु कपड्यांमध्ये काळे रंगाचे कपडे जे आहेत ते भेट म्हणून देऊ नका. तर काळा रंग हा अंधाराशी संबंधित मानला जातो. तर दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे, त्यामुळे दिवाळीत
कोणालाही काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची भेटवस्तू तुम्ही देऊ नका किंवा दानही करू नका. शक्य तेवढे रंग स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात पेरण्याचा प्रयत्न करा. अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. त्याचबरोबर दिवाळीत भेट म्हणून देवाची मूर्ती किंवा फोटो कोणालाही तुम्ही देऊ नका. जसं की गणपती, नवरात्रीत जसे देवांचे आपल्या घरी आगमन होते, तसे लक्ष्मी पूजेला लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरी होते. तसेच दिवाळीच्या निमित्तानं देवाला नैवेद्य दाखवून आपण त्यांना फराळाला बोलवतो, त्यांचा पाहुणचार करू असे भक्तिभावाने सांगतो. त्यामुळे या कालावधीत देवांची मूर्ती किंवा देवाचा फोटो दुसऱ्याला भेट देऊ नये. इतर वेळी दिली तर काहीच हरकत नाही, परंतु दिवाळीत अशा काही या वस्तू चुकूनही कुणाला भेट म्हणून देऊ नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.